माढ्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। ही भेट सोलापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरतीये। मागील काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि भाजपाचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे। मोहिते पाटील यांनी नुकत्याच एका जाहीर सभेत मला जेलमध्ये टाका, मी सोलापूरसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे असं विधान केलं होतं, ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर आणि स्थानिक राजकारणावर जोरदार लक्ष गेलं। नगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यानही मोहिते पाटील आणि सातपुते यांच्यात मतभेद स्पष्ट दिसून आले होते। दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना खुलं आव्हान देत होते, त्यामुळे मोहिते पाटील यांची अमित शहा यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे। मोहिते पाटील यांच्या दिल्लीतील भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्र आणि विशेषतः दुग्ध व्यवसायाशी संबंधित विविध समस्यांवर यावेळी चर्चा केली। मोहिते पाटील यांनी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी, सहकारी दूध संघ आणि सहकार क्षेत्रातील अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत आपली भूमिका मांडली। यावर अमित शहा यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि बनास डेअरी गुजरात येथे सहकार मंत्रालयाच्या अभ्यास दौऱ्यासाठी आवश्यक संधी व सहकार्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले। या भेटीमुळे सोलापुरातील स्थानिक निवडणुका, पक्षातील नेत्यांशी संबंध आणि राजकीय तणावावर याचा काय परिणाम होईल हे पुढील काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या या भेटीमुळे मोहिते पाटील यांचा राजकीय वेध अधिक स्पष्ट झाला असून सोलापूरमधील राजकीय वातावरणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे। मोहिते पाटील यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे स्थानिक राजकारणावरही दीर्घकालीन प्रभाव पडेल की नाही यावर आता सर्वांचं लक्ष लागून आहे।